तसं मी अजून काहीच ठरवलं नाहीये, कारण का अपक्ष लढणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. तेवढी आमच्याकडे पॉवर नाहीये आणि आमची पण लोक नाहीयेत. त्याच्यामुळे ते तर मी नाही अजून निर्णय घेतलाय. मला फक्त एवढंच हवंय की आम्हाला तिकीट द्यावं, एक संधी द्यावी आणि मी हे अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतेय, म्हणून लोकांनी माझी तळमळ समजून घ्यावी आणि एका आईच्या पाठीशी उभं राहावं हेच मला वाटतं. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार पुण्यात होते, मग तुम्ही इतर पक्षांच्या मुलाखती दिल्या, आंदेकरांना उमेदवारी देऊ नये म्हणून अजित पवारांची भेट का घेतली नाही? कारण का भेट घ्यायला आम्हाला त्यांना भेटायचं होतं, पण भेट घ्यायला एवढं सोपं नाहीये. कारण का त्यांना भेटायला ते खूप मोठे आहेत. त्यांना भेटायला 200-300 लोक म्हणजे थांबलेले असतात. मग आमचा नंबर कधी आणि कुठे येणार, त्याच्यामुळे आम्ही भेटलोच नाहीये त्यांना. तुम्ही प्रयत्न का केले नाहीत अजित पवारांना भेटण्याचे? आम्ही प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न पण केले, पण आमच्या घरात असं कोणीच नाहीये ना. सगळ्या लहान मुलांना सोडून आम्ही किती वेळ त्यांची म्हणजे आम्ही किती वेळ टाइम बघू की ते आत्ता भेटतील नंतर भेटतील. त्यामुळे आम्ही गेलोच नाही कधी त्यांना भेटायला. भरणार आहे का नाही ते पण अजून मी नाही सांगत. ते आमचं झालं की फॉर्म भरला तर म्हणजे असं कळेल. हो, कारण का ह्यांना परवानगी दिली म्हणजे ह्यांना पण द्यायलाच पाहिजे ना. तुम्ही अर्ज केलाय का तसा? हो, ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबावर टीका करताय किंवा विरोध करताय, तसं तुमच्यावरही बोललं जाते की मग तुमचेही मिस्टर जे आहेत ते अशाच प्रकरणामध्ये अटक झालेले आहेत, मग ती नैतिकतेनुसार तुम्ही असं कसं काय विरोध करताय? माझे मिस्टर अटक झालेले आहेत, पण त्यांनी असं काही केलेलं नाहीये. ह्यात अण्णांनी त्यांनाच गोवलंय. ह्यात आम्ही काही केले नाहीये आणि आम्ही आमच्या भावाची सुपारी का देऊ? आम्हाला ह्यातनं काय फायदा होणार आहे? असं नाही, असं कुठली बहीण करेल असं आम्ही केलं नाही. आणि जरी केलं तर कोणी बघितलं? अजून एकही पुरावा नाही भेटला. तरी आम्ही एवढं वर्षभर भोगतोय, तरी अजून हे मुलाचं पण असं करतात. हे बरोबर नाहीये ना. हे थांबलं पाहिजे. दोन्ही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. एका बाजूला बंडू आंदेकरांना तुम्ही गुन्हेगार ठरवताय आणि तुमच्या पतीने असं काही केलंच नाही असं म्हणताय. हे कितपत योग्य आहे? कारण की न्यायालयात प्रलंबित खटले आहेत हे दोन्ही. आता कितपत योग्य आहे ते मी कसं सांगू, पण मला हे ठामपणे माहितीये हे आम्ही केलेलं नाहीये काही. आणि हे ना कोर्टात सिद्ध होईल. पण म्हणतात की यांची हत्या, आयुष कोणकरची हत्येत माझा काही सहभाग नाहीये. मग त्यांचा सहभाग नाहीये असं कसं? ती मुलं त्यांच्या घराजवळ असतात, त्यांचीच मुलं आहेत. कृष्ण आंदेकर, शिवराज आंदेकर यांचीच मित्र आहेत. मी असं कसं कोणाचं नाव घेईल? आणि एवढं माझ्या मुलाचं कोणाशीच भांडणं नव्हतं किंवा माझी कोणाशी भांडणं नव्हती, तर एवढा मोठा फायदा घेईल कोण हा प्रश्न आहे. कोण असं करूच शकणार नाही ना. ते सगळे न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयामध्ये ते निर्णय होईल. मग तुम्ही का विरोध करताय ना? ते न्याय प्रक्रियेनुसार त्यांना शिक्षा होईल. न्याय प्रक्रियेनुसार न्यायालयावर तुमचा विश्वास नाही? त्यांच्या निवडणूक इकडे कोर्टाने त्यांना परवानगी दिली आहे, जसं तुम्हाला अधिकार आहे तसं त्यांना असं कोर्टाने म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणताय तिकीट देऊ नका, तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढतील. मग हा विरोध मग अपक्ष लढून द्या, पण सत्तेची पावर त्यांच्या हातात येऊ नका देऊ. ते लोकांच्या मतदारांचा गैरवापर करतात हे मी म्हणते. आणि मी विरोध ह्यांना का करतेय, कारण का हे अशी कामं करतात. आज माझ्या मुलापर्यंत आले. आजपर्यंत असे किती केसेस झाले. आखाडेचा खून केला, ते विजय निंबाळकरचा, परत गणेश काळेचा, परत माझ्या मुलाचा.